जिल्ह्यातील हिंगवे या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र नाशिक यांच्या वतीने रब्बी हंगाम 2023-24 साठी ग्रामपंचायतच्या सभा मंडपात दिनांक 13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान 2 दिवसीय एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच निलेश बागुल यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाले। या प्रशिक्षण कार्यक्रमाला एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राचे उपनिदेशक डॉक्टर अतुल ठाकरे यांनी मका आणि भाजीपाला या महत्त्वाच्या पिकांवरील किडी आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करून प्रतिपादन केले। रासायनिक कीटकनाशकांच्या अशास्त्रीय आणि वारेमाप वापरामुळे मानवी आरोग्य आणि शेतीच्या जैवविविधतेवर मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम होत आहे। उत्पादन खर्चात देखील मोठी वाढ झाली आहे। यातून शेतकऱ्यांना बाहेर पडायचे असेल तर कीड आणि रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अंगीकार करणे अत्यंत गरजेचे आहे। यासाठी मशागतीय, यांत्रिक, जैविक आणि रासायनिक अशा सर्व पद्धतींचा एकत्रित वापर केल्यास कीड आणि रोगांचे प्रभावी नियंत्रण तर होतेच, परंतु त्याचबरोबर फक्त रासायनिक कीटकनाशकांवर असणारे अवलंबित्व कमी होऊन उत्पादन खर्चामध्ये देखील बचत होत असते। या प्रशिक्षणाला सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी ऋषिकेश मानकर, अमित जाधव, विशाल काशीत, महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मिनल म्हस्के तसेच हिंगवे गावातील प्रमुख व्यक्ती रवींद्र पगार, रमेश आहेर, निंबा बहिरम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देशच हा आहे का रासायनिक कीटकनाशक असो किंवा रासायनिक खते असो याचा वापर कमी करून इतर पर्यायी जे जैविक खते आहेत किंवा जे आपण शेणखत वगैरे म्हणतो, गांडूळ खत म्हणतो, याच्याबद्दल सुद्धा सखोल माहिती देण्यात येईल। हा आज आपला प्रशिक्षणाचा पहिला दिवस होता, परंतु उद्या सुद्धा प्रशिक्षणामध्ये यांना खतांबद्दल सुद्धा माहिती देण्यात येईल। आणि मी माझ्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की रासायनिक खतांचा सुद्धा वापर वाढल्यामुळं किडींची संख्या ही आज दिवसेंदिवस पिकांवर वाढत आहे। रासायनिक खतांमुळे कुठेतरी मानवाच्या शरीराला दुष्परिणाम या ठिकाणी कुठेतरी होताना दिसून येत आहे। या संदर्भात काय जनजागृती केली आपण? याच्या सुद्धा आम्ही जनजागृती केलेली आहे। तुम्ही बघत असाल की आम्ही आमच्या प्रशिक्षणामध्ये अशा प्रकारचे पोस्टर सुद्धा वापरलेले आहे आणि शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की जर तुम्ही सकाळी फवारणी करत असाल तर ॲटलिस्ट 7 ते 8 दिवसानंतर त्या भाजीपाल्याची तोडणी तुम्ही करायला पाहिजे। आज आहे की आज रासायनिक कीटकनाशकांवर शेतकऱ्यांचा खूप खर्च होत आहे। तसंच किडींना एक प्रतिकारशक्ती तयार होत आहे। वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक कीटकनाशक जे बाजारामध्ये आहेत ते शेतकऱ्यांना याचं किती प्रकारात आपण ते वापरायला पाहिजे, याचा डोस काय असायला पाहिजे, कशा प्रकारे वापरायला पाहिजे याचे सकल माहिती आम्ही त्या देणार आहे। आणि त्याचबरोबर रासायनिक कीटकनाशकांसोबत इतर सुद्धा काही पर्याय आहेत कीड आणि रोग व्यवस्थापनाचे, याच्याबद्दल सखोल माहिती मी सुद्धा देणार आहे। प्रतिनिधी अनिल पवार, NTV न्यूज मराठी, कळवण, नाशिक।